आणि नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे हे मैदानात आहेत। बहुतांश एक्झिट पोलमध्ये ही जागा भाजपच्या खात्यात जाणार आहे, गडकरी विजयी होणार आहेत असा अंदाज आहे। तर दुसरीकडे नागपूरमध्ये विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी व्यक्त केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। सगळ्याच एक्झिट पोलनुसार नागपूरची जागा ही भाजपच्या खात्यात जाईल। नितीन गडकरी तिकडे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येतील असं सांगितलं जातंय, पण तरी सुद्धा विकास ठाकरेंना इकडे आपल्या विजयाचा विश्वास आहे। विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास ते व्यक्त करतायत। नागपूरमध्ये अनेकदा ही चर्चा झाली की कोण विजयी होणार ही चिंताच नाही, फक्त मार्जिन किती असेल त्यावर सगळ्यांचं लक्ष आहे असं सातत्यानं भाजपकडून सांगितलं जात होतं। पण आता विकास ठाकरे देखील आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना आपल्याला दिसतायत। सध्या मी अभ्यंकर नगर चौकातल्या एका चहाच्या टपरीवर आहे आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपण बघू शकतो की कशी मित्रांसोबत बिंदास्त गप्पा करत आहे। मॉर्निंग वॉक झालेला आहे सकाळचं त्यांचं आणि एकंदरीत कॉन्फिडन्स दिसत आहे। म्हणजे एक्झिट पोल जे काही आले असेल तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयाचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण त्यांनाच विचारूया। एक्झिट पोलमध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये नागपूर हे भाजपच्या बाजूनं दाखवलं, तुम्ही खूप कॉन्फिडन्स आणि निश्चिंत दिसत आहात। 12 लाख मतदारांनी मतदान केलं आहे। आता 12 लाख मतदारांच्या मनाचं कोणी जाणून घेतलं एक्झिट पोलवाल्यांनी। मग मला माहिती आहे की ज्या पद्धतीचं वातावरण शहरात होतं आणि जशी निवडणूक झाली तर इतकं काही सोपं काम नाही आहे। म्हणून मी एक्झॅक्ट पोलची वाट पाहत राहणार आहे। मला वाटते आपणसुद्धा एक्झॅक्ट पोलचीच वाट पाहावी आणि एक्झॅक्ट पोलनंतर जे होईल ते समोर येईल ते मान्य करायला मी तयार आहे। तुमचं काय ऑब्झर्वेशन असेल, तुम्ही इतक्या निवडणुका लढल्या, तुम्ही जे चित्र बघितलं प्रचार काळातलं, मतदानानंतरही तुम्ही चर्चा केल्या अनेकांसोबत, तुम्हाला काय वाटतं काय असू शकतं निकाल उद्याचा? मला असं वाटतं की 35 वर्षातली काँग्रेसची बेस्ट निवडणूक होती। अशी निवडणूक 35 वर्षात काँग्रेसने नागपुरात लढली नाही। आमचे सगळे सिनियर नेते एकत्र होते, कार्यकर्ते उत्साहात होते, सगळे इंडिया गठबंधनमधलं पक्ष एकत्रित आणि त्यासोबतच पब्लिकचा रिस्पॉन्स। ज्या तऱ्हेनं लोकतंत्र नष्ट होत आहे आणि सरकारची दादागिरी चालू आहे असं जनतेच्या तोंडातनं आम्ही ऐकत होतो, तेव्हा आम्ही निश्चिंत झालो आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये जनतेचा सपोर्ट मिळाला। जो सामान्य माणूस होता तो कामाला लागला होता, तो मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्ततेने मतदान केंद्रावर धावत गेला होता आणि अशी निवडणूक आम्ही पाहिली नव्हती आणि म्हणून आम्ही आशादायी आहोत। नागपूरची ही लढत अत्यंत रंगतदार होईल आणि अतिटट्टीची राहील असंच सर्व जाणकारांना वाटत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।